या 8 टाका. देवी सिंग थोडक्यात वाचलायस आज. सुधाकर, इतके दिवस मी तुला प्रेमानं समजावतोय, प्रेमानं बोलतोय, याचा अर्थ हा नाही की मी तुला घाबरतोय. अरे सारखी कॉलर पकडतोयस, माझ्यासमोर बंदूक धरतोयस. मी कसा शांत राहू? काही करायचं या देवी सिंगचा इगो हर्ट नाही करायचा. ज्या दिवशी मी जेलच्या बाहेर येईन ना, पहिला मर्डर तुझा, मग त्या लालीचा. पाठवतो तुला तुझ्या बायकोकडे. काय करू मी आता? यो दिवस दाखवायच्या आधी देवानं मला उचललं का नाही? कसे बाई बोकड पसरले? आधी तिथं डोक्याचं भज झालंय. शांतता ठेवा घरामध्ये जरा. कशी शांतता ठेवू? तुमच्या लाडक्या लेकानं नोकरी खाली माझ्या पोराची. मग त्याला आधी अक्कल नव्हती का? त्याची अक्कल काय गुडघ्यात गेले वय? पोलिसात आहे ना त्यो, मग कोर्टात कसं वागायचं त्याला माहित नाही वय? भर कोर्टामध्ये गोपाळावर गोळी झाडून निघाला होता. मग एवढं उकसून दिल्यानंतर काय करेल माणूस? रंजे, गोपाळाचा काय वाईट बोललाय का? हा? आणि असं बी ही इस्टेट हडपायला ना तुम्ही माझ्या लालीचा काहीतरी बरं वाईट केलं असणार. तुला काय तोंड सांभाळून बोल बर का? हा, हे बघ, इस्टेट आमच्या हक्काची आहे. हा, ती मिळवण्यासाठी कुणाचा खूनबिन करायची गरज नाही आम्हाला. आणि खून करायचाच असेल तर तुझ्या लेकाचा केला असता, त्या पोरीचा कशाला जीव घेतला असता? रंजे, काय काय रंजे रंजे? आता नाकाला मिरच्या जमल्या का तुझ्या? हा, आता तर तू बघच फुलात आहे. आता नाही आयुष्यभर खडी फोडायला लावलं ना तुझ्या लेकाला, तर नावाची रंजी नाही आहे ही. मी आधी बघते ना माझ्या लेकाला तू कसा त्रास देतीस ते. काय करणार आहे का तू? काय करणार आहेस? तू काय करणार आहेस का? ए अरे बास कर गे. मी तर म्हणतेय ना, तुम्ही दोघे एकमेकीच्या झिंजा उपटा, नाहीतर आहे ना भितडावर डोके आपटा. म्हणजे सगळा गाव गोळा होईल आणि गावाला अख्ख्या कळेल की देशमुखाच्या घरात काय तमाशा चाललाय तो. ए म्हातारे, अगं काय बोलतेस तू? गप राहा की तू बी. मग आता काय बोलू? ह्यांना अकला नसल्यागत वागतायत आणि बोलतायत. तो ना भांडणं लावणारा तिकडे बसलाय मजेत, आणि ह्या बसल्यात एकमेकीचं उन्हा दुनं काढत. नाक नाही नसल्यान भाग पाडते भीतीला, अशी गत आहे यांची. ए फला, भांडायचं बास कर, जेवण बनव, भूक लागली मला इथं. त्या नाही बनवणार स्वयंपाक वगैरे काय बी. तिथे परिस्थिती काय आहे ते बघत नाही आणि तुम्हाला नुसतं जेवणाचं पडलंय. आणि असं बी तुम्ही समजाने माझ्या लेकाच्या विरोधात साक्ष दिली आहे ना, आता ज्यानं त्यानं ना आपापल्या हाताने करायचं. ना काय बी बनवणार नाही. हा, आली मोठी. आज अंगावरची वर्दी निघाली तर अक्षरशः उघडा पडलाय. असं वाटतं अंगावरचं कातडं ओढून काढलंय कुणीतरी.
माझ्या शरीराचं बाग होती वर्दी साहेब. वर्दी काढताना असं वाटलं कुणीतरी असं चामडं सोलून काढत. पहिल्यांदा साहेब ही वर्दी घातली ना, खूप अभिमानाने घातली होती. हुरूप आलं तर हुरूप. त्याच वेळी शपथ घेतली होती, या वर्दीला डाग लागू देणार, हिच्यासाठी ना जीवाची बाजी लावेल. सरकारी नोकरी लागेल, 2 टायमाला जेवायला मिळेल, आयुष्य सहज निघेल ना. ह्याच्यासाठी नव्हतं आलं खात्यात, काहीतरी करून दाखवायचं होतं. जिद्द होती जिद्द. कायदा छापायचा होता, लोकांचे प्रश्न सोडवायचे होते, त्यांना न्याय मिळवून द्यायचा होता, यासाठी आलेलो. काय झालं? सस्पेंड. आपणचं आमचं स्वप्न पूर्ण झालं आज. आपण नेहमी वाटायचं सुधाकर ना असंच काय करू शकत नाही असं वाटायचं. त्यांना घरात वाद झाले ना की नोकरी सोड, सस्पेंड हो असं म्हणायचे. चालू जगातलं मोठं दुःख स्वतःच्या बापाच्या नजरेत आपली किंमत शून्य. पण साहेब त्याहीपेक्षा मोठं दुःख स्वतःच्याच पोराच्या नजरेत आपली किंमत शून्य असणे ना. तेव्हा घरच्यांच्या नजरेत माझी किंमत शून्य. पहिल्यापासून तुम्ही आलात, कुरोली पोलीस स्टेशनला तुमची बदली झाली, तुमच्याबद्दल पहिल्यापासून ऐकून होतो. आता वाटलं तुमच्याकडून शिकायला मिळणार. तुमच्यासोबत काम करताना मोठ्या भावाचा आधार वाटला. कायदा हळूहळू शिकत गेलो, कामाची पद्धत शिकत गेलो. धाडस वाढलं, घाबऱ्या होतो ना आधी, सगळं निघून गेलं. आता वाटलं आपण स्वतःला सिद्ध करायचं, असं काहीतरी करून दाखवायचं होतं ना. बाप मानला पाहिजे. सुधाकर हिम्मतराव देशमुख माझं पोरग आहे. राहिलं माझं स्वप्न पूर्ण राहिलं. हा प्रवास अर्धवटच राहिला साहेब. हा ठीक आहे, जे झालं ते झालं, हे व्हायला नको. साहेब याला सोडू नका. यानेच लालीचा खून केलाय. आतापर्यंत जेवढी लोक गायब झाली ना, यानेच केली असणार. त्यांच्या बरोबर जर काय बरं वाईट झालं असेल ना, यानेच केलं असेल. याला सोडू नका साहेब. फक्त साहेब सोडू नका. पण या आत या.